हरिद्वार हिंदू धर्मांमधील सर्वात पवित्र स्थानांपैकी तसेच कुंभमेळा भरणाऱ्या 4 स्थानांपैकी एक स्थान. भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर जिथे हिंदू पुराणानुसार गंगेत स्नान केल्याने सर्व पापं धुतली जातात. आणि हरिद्वारच्या उत्तरेस फक्त 25-30 किलोमीटर अंतरावरच असलेलं ऋषिकेश, जे जागतिक योग राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे, तसंच ह्याला हिमालयाचं प्रवेशद्वारही मानलं जातं. योग आणि तीर्थक्षेत्राबरोबरच साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेलं ऋषिकेश हे देवभूमीतील शहर. तर चला भेट देऊयात हरिद्वार आणि ऋषिकेशला. Finally, I have started my most awaited solo journey and I am at Nerul railway station. I am waiting for the local. तर बघूयात, मजा करूयात, जाऊयात, बघू कशी होते माझी सोलो ट्रिप. तुम्ही पोहोचलेलो आहे बांद्र्याला. ही बघा माझी ट्रेन मागे. ह्या ट्रेननी मी आता जाणार आहे. 31 तासाचा प्रवास असणार आहे हरिद्वारला जायला. 31 तास आता ह्याच ट्रेनमध्ये. हे बघा, बांद्रा हरिद्वार. मी तुम्हाला माझी जागा दाखवतो. तर ही इंटेन्शनल सोलो ट्रिप नाही आहे. मी माझ्या सगळ्या मित्रांना विचारलं होतं, पण त्यांचं सुट्टी काही ॲडजस्ट झाली नाही आहेत किंवा काही ना काही प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत. पण मी म्हटलं नाही, मला जायचंच आहे, म्हणून मी निघालो आहे. तर सुरू झालेला आहे माझा प्रवास. ट्रेन निघालेली आहे बांद्रा स्टेशनवरून. रात्र छान गेलेली आहे. आता सध्या ट्रेन गुजरात मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर कुठेतरी आहे. ऑलमोस्ट 12 तास झालेले आहेत ट्रॅव्हल करून आणि आता रतलामला पोहोचलो आहे. रतलाम की गलियों में पहुंच गए हम लोग. सवाई माधोपूरला पोहोचलो आहे. रणथंबोर. रणथंबोरसाठी इथे यावं लागतं. दुसरी रात्र पण ट्रेनमध्ये घालवली. आता सकाळ झालेली आहे आणि ऑलमोस्ट हरिद्वारला पोहोचलेलो आहे. झालेत आता 32 तास झाले ट्रेनमध्ये ऑलमोस्ट, आणि 1 तास लेट चालू आहे ट्रेन. आता पोहोचू हरिद्वारला 5-10 मिनिटांमध्ये. तर प्रवास तर व्यवस्थित झालेला आहे. काही प्रॉब्लेम नाही झाला, काही त्रास नाही झाला. सगळं छान मस्त. बघू आता हरिद्वारला उतरून काय होतं पुढे. बघत राहू. सो फायनली पोहोचलोय हरिद्वारला. उतरलोय स्टेशनला. आता काहीतरी पेटपूजा करू. भूक लागली आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही आहे उठल्यापासून. मी ॲक्च्युली तुम्हाला प्रेफर करेन ट्रेनने येऊ नका हरिद्वारला. सरळ दिल्लीपर्यंत फ्लाईट करा आणि फ्लाईटनी मग पुढे हरिद्वारला बसने किंवा तिथून ट्रेन करून या. 32 आवर्स इज टू मच. म्हणजे खरंच खूप. प्रवास चांगला झाला आहे, पण तरी 32 आवर्स इज अ लॉट. बघत राहूयात पुढे. पहिल्यांदा तर भूक लागली आहे, तर थोडासा नाश्ता करूयात. आलू पराठा ऑर्डर केला आहे. असा मोठा आलू पराठा आहे आणि 2 दिलेत. चला खाऊन घेतो आधी. तर मी शेवटी बस वगैरेचा प्लॅन कॅन्सल केला आहे आणि मी शेवटी बाईकवरच जातो आहे. मी बाईक घेतलेली आहे. इथून घुमो बाईक नावाचं एक हरिद्वारला स्टेशन आहे, तिथून मी घेतलेली आहे. ही बघा, ही बाईक असणार आहे 2 दिवस आता माझ्याबरोबर. ज्युपिटर. चला आता जाऊया. आता ऋषिकेश क्रॉस केलंय मी. जवळपास 30 किलोमीटर आलोय मी बाईकवरती. मी ऑब्व्हियसली व्हिडिओ काढू नाही शकलोय बाईक चालवताना. आता इथे आहे मी. अजून 13 किलोमीटर जायचं आहे मला पुढे. चला. ऋषिकेश हे हिमालयाचं प्रवेशद्वार पण आहे. इथे आल्या आल्या तुम्हाला हिमालयाचे पर्वतरांगा दिसायला लागतात. हां, इथे तुम्हाला बर्फ वगैरे दिसणार नाहीत, पण जे काही सौंदर्य दिसते ते पण खूप छान आहे.
मी पोहोचलेलो आहे माझ्या बंजी जम्पिंगच्या साईटवरती. गाडी पार्क केलेली आहे. ऋषिकेश पासून 18-19 किलोमीटर वरती असणार आहे. इथे मला आता माझा बुकिंगचा रेकॉर्ड दाखवायचा आहे. बुकिंगचा रेकॉर्ड दाखवल्यावर मला एक तिकीट दिलं आहे आणि आता तिथून मी आतमध्ये जातोय. आतमध्ये आल्यावरती पहिल्यांदा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला जाईल. त्याच्यामध्ये बंजी जम्पिंगचे सगळे इन्फॉर्मेशन दिली जाईल. इथे प्रॉपर लॉकर्स वगैरे आहेत. त्याच्यानंतर सोव्हिनियर्स म्हणून तुम्ही टी-शर्ट्स, मग्स वगैरे घेऊ शकता. सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यावर मी पोडियमवर आलेलो आहे. त्यांनी व्यवस्थित मला हार्नेस लावलेला आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी चेक व्यवस्थित केलेली आहे. आणि अरे कॅमेरा कुठे आहे? पहिल्यांदा कॅमेरा दाखवा मला कुठे. हां, दिसला कॅमेरा दिसला. चला तर चलो आता जम्प करूयात. फ्री फॉल एकदम जगातला उत्तम अनुभव आहे मी सांगेल. आणि त्याच्यानंतर पोडियमवर उभं असताना तुम्हाला स्वतःहून जम्प करायचं आहे. त्याच्यासाठी खरंच जे धाडस लागतं ते माझ्यामध्ये आहे. ह्याचा मला खूप आनंद होतोय. माझं बंजी जम्पिंग झालेलं आहे. मजा गेलेली आहे. मस्त मजा आलेली आहे. छान आलेली आहे. तुम्ही नक्की या बंजी जम्पिंग करायला इकडे. आता मी बंजी जम्पिंगच्या कॅफेमध्येच आहे. थोडासा पाऊस पडायचे चान्सेस आहेत म्हणून थांबतोय थोडासा इथे. आता काय, आता खूप झालेलं आहे. डायरेक्टली ट्रेनमधून इकडे आलो आणि आता इथे बंजी जम्पिंग केलं आहे. तर आता घरी जाऊन रूमवरती जाऊन मी आराम करेन. तर बघूयात. पण बघत राहा व्हिडिओ. अजून पण काही धमाल संपलेली नाही आहे माझी. चला. बरं झालं मी थांबलोय. गारा पडायला लागलेत. हे बर्फ नाहीये, गारा पडतात. गारा जवळपास 2.5 तास मी वाट बघितली पाऊस थांबायची. आणि शेवटी जेव्हा पाऊस थोडासा कमी झाला मी निघालो तिथं. इथे रस्त्यामध्ये मला एक शाळेतली मुलं दिसली. त्यांनी मला लिफ्ट मागितली तर मी त्याला लिफ्ट दिली आणि तोच मागे बसून हा व्हिडिओ काढतोय. त्याच्याबरोबर फोटो काढायला मी विसरलो. गेला होता. शेवटी मी थोडासा पाऊस पडत असतानाच तिथून निघालो. पण लकीली थोडंसं पुढे आल्यावरती थांबला पाऊस. त्याच्यामुळे काही मी भिजलो वगैरे नाही. आता ऑलमोस्ट मी ऋषिकेश जवळ परत पोहोचलो आहे. हा बघा माझ्या मागे मस्त व्ह्यू पॉइंट आहे. त्याच्यामुळे मी इथे थांबलो आहे. आणि इथे मागे हे ऋषिकेश दिसतंय. आता इथे चहाला थांबलोय मी. चहा पिईन मी आणि मग आता रूमवरती. बस झाला आजसाठी. नाही त्या पावसामुळे मला थोडंसं खूपच म्हणजे थकलो मी आणि थंडी पण खूप वाजली. त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊ दे. आता रूमवर जाईन आणि आता संध्याकाळ मी आराम करेन. जर का रूमच्या जवळच लक्ष्मण झुला वगैरे असेल आणि उजेड राहिला तोपर्यंत तर मग मी जाईन. नाही तर मग उद्या सकाळी लक्ष्मण झुला आणि राम झुलाला जाईन. आता इथे मी बघा गाडी पार्क केलेली आहे ही बघा. आणि इथे चहा पिणार आहे आता मी. थोडंसं गरम होतो कारण की माझे हात वगैरे एकदम थंड पडलेले आहेत. खतरनाक थंड पडलेले आहेत. चहा आणि पण मस्का व्ह्यू नाही आहे. मी घरी पोहोचून थोडंसं फ्रेश वगैरे होऊन परत बाहेर निघालो. घरी बसून मला कंटाळा आला होता म्हणून म्हटलं काय करावं. तर मी इथे त्रिवेणी घाटात आलो ऋषिकेशच्या. इथे गंगा आरती होते बोलता 5:30 वाजता. तर मग मी पळत म्हणजे गाडीवरती लगेच आलो आवरून. आता बघूयात. तर हे बघा माझ्या मागे म्हणजे मी दाखवतो तुम्हाला त्रिवेणी घाट. त्रिवेणी घाट हा ऋषिकेशमधला सर्वात मोठा आणि प्रसिद्ध घाट आहे. इथे मानलं जातं की 3 नद्यांचा संगम होतो आणि इथेच संध्याकाळी 6 वाजता रोज गंगा आरती होते, ज्याच्यासाठी बरेच भाविक गर्दी करतात. गंगा आरती झाल्यावरती इथे कीर्तन होतं आणि ह्या कीर्तनामध्ये हरिनामाच्या गजरामध्ये सर्व भाविक मंत्रमुग्ध होऊन जातात.
पार्किंग वगैरे आहे व्यवस्थित. बाईक्सला तर आहे, मोठ्या गाड्यांना पण आहे. रिसेप्शन आहे. ते बघा असे बंक बेड्स आहेत. मला ही गादी दिलेली आहे 3 नंबरची. कोणीच नाही आहे सध्या, सगळे बाहेर गेले वाटतं. आणि इथे लॉकर्स पण आहेत. तुम्ही लॉकरमध्ये तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकता. बाथरूम व्यवस्थित आहे, पण आता हे 6 जणांना एक कॉमन बाथरूम असणार आहे. गिझर आहे इथे, 24 तास गरम पाणी आहे. तुम्ही बटन चालू करून तुम्हाला पाणी कधीही पण. तर ठीक आहे, एकटाच आहे राहायला, एक रात्रच राहायचं आहे. तर काय झोपायचं आहे आणि मग सकाळी उठून जायचं आहे. तर गुड, स्वस्त पण आहे आणि काम चालव. चला, दुसरा दिवस, नवीन दिवस चालू करतोय मी माझा दिवस. आता मी निघालोय हॉस्टेलमधून, चेकआउट केलेलं आहे. आता आज मस्त ऊन पडलेलं आहे, पूर्ण स्काय क्लीन आहे, त्याच्यामुळे मजा आहे. आता ब्रेकफास्ट करायचा आहे. 9 वाजलेत ऑलमोस्ट आणि सकाळपासून मी काही खाल्लं नाही आहे, चहा पण नाही पिला आहे. तर आता पहिल्यांदा ब्रेकफास्ट करेन आणि मग नंतर थोडंसं ऋषिकेश फिरेन आणि मग हरिद्वारला. तर स्टे ट्यून. इथे एक बेस्ट्रो निर्वाणा नावाचं एक रेस्टॉरंट आहे, कॅफे आहे. मला त्याच्या हॉस्टेलमधून निघालं, त्यांनी सांगितलं इथे ब्रेकफास्ट करा. तर मी इथे आता ब्रेकफास्ट करतो. इथे मी आता पराठ्याची ऑर्डर दिलेली आहे. पराठा खाईन आणि मग पुढे जाईन. म्हणजे पोट एकदा भरलेलं असलं की मग काही टेन्शन नाही. ब्रेकफास्ट झालेला आहे आता. तर आता निघतोय. पहिल्यांदा लक्ष्मण झुला, मग राम झुला आणि मग तिथे काहीतरी एक गोवा बीच म्हणून आहे, ज्याला म्हणजे गंगाच्याच बीचला गोवा बीच बोलतात, ते बघणार आहे. आणि मग बघू अजून काही किती वेळ होतोय त्याच्या हिशोबाने. अजून काही बघायचं असेल तर बघेन ऋषिकेशला अँड देन हरिद्वार. चलो. मी आता लक्ष्मण झुलाला आहे, पण लक्ष्मण झुलाचं ॲक्च्युली काम चालू आहे, त्याच्यामुळे तो बंद आहे. तर आता लक्ष्मण झुला तर बंद आहे, त्याच्यामुळे मी आता दुसऱ्या राम झुला आणि जानकी झुलाच्या तिकडे चाललोय. तुम्हाला माझ्या मागे जो दिसतोय तो राम झुला आहे. तर राम झुलाच्या बघा पलीकडे तुम्हाला तिथे बीच पण दिसेल. तर आपण जाऊयात आता तिकडे. पण पलीकडे जाण्यासाठी जानकी झुलावरून आपल्याला जावं लागतं. आता इथे जानकी झुल्याला आलोय. या जानकी झुल्यामधून ॲक्च्युली बाईक्स घेऊन जाता येतात आणि पायी चालणाऱ्यांसाठी आहे आणि बाईक घेऊन जाऊ शकतात. कार्स वगैरे जात नाहीत. तर मी आता पलीकडे जाणार आहे बाईक घेऊन. ऑब्व्हियसली व्हिडिओ नाही काढू शकणार आहे कारण की मी गाडी चालवत असणार आहे. तर चला, आता इथे बीचवर आलेलो आहे. म्हणजे बीच म्हणजे इथे ॲक्च्युली वाळू जमा झालेली आहे नदीच्या बाजूला, त्याला बीच बोलतात. इथे बरेच जण आहेत. हा राम झुला आहे, तो समोर दिसतोय तो. या तिकडनं वरतून आलोय. आता राम झुल्याला आलोय. राम झुल्यावरून चालतोय मी. हा फक्त पेडेस्ट्रियनसाठीच आहे. तर तिथे होतो आधी मी बीचवर. इथे घाट्स आहेत. मोठे मोठे मासे आहेत चांगले. बड़ी बड़ी मछली आहे बहुत. परमार्थ निकेतन हे ऋषिकेश मधलं सर्वात मोठं आश्रम आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 1000 रूम्स आहेत. परमार्थ निकेतनमध्ये रोज योगाचे कार्यक्रम चालतात, त्याचबरोबर मेडिटेशनचे क्लासेस चालतात आणि त्याचबरोबर काही कल्चरल प्रोग्रामही इथे नेहमी आयोजित केले जातात. योग, ध्यान, प्राणायाम, तणाव व्यवस्थापन, ॲक्युप्रेशर, रेकी, आयुर्वेद आणि इतर प्राचीन भारतीय विज्ञानांवरील सखोल अभ्यासक्रमांसाठी इथे वारंवार शिबिरं होतात, ज्याच्यासाठी जगभरातून यात्रेकरी इथे येतात. आता ऑलमोस्ट ऋषिकेश बघून झालेलं आहे, दुपार झालेली आहे. तर चला परत दुपारचं जेवण करून घेऊया. इथे चोटीवालामध्ये जे फेमस रेस्टॉरंट आहे ऋषिकेशमधलं.
मी चाललो हरिद्वारला. भेटूयात हरिद्वारमध्ये. देखो ये दो भाई है, मुझे यहाँ पे मिले. यहाँ पे मैंने थोड़ा सा लिफ्ट दिया, उन्होंने रास्ता भी दिखाया मुझे यहाँ पे, तो थोड़ा सा मदद भी हुआ मुझे. मिलते हैं अभी हरिद्वार में. भैया बहुत बढ़िया बंदे. भैया के चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो. थैंक यू वेरी मच. भाई का भी चैनल है अमित रावत 168 से. मैं डालता हूँ यहाँ पे डिस्क्रिप्शन में डालता हूँ मैं उनका भी. चलो बाय बाय. ठीक है भाई. सो टाइम टू गिव द बाईक बॅक नाव. झालेला आहे ऋषिकेश फिरून. हरिद्वारला पण मी आता चेक इन केलेलं आहे आणि जे काही फिरायचं आहे ते जवळच आहे हॉटेलच्या, त्याच्यामुळे आता मी देतोय बाईक. मस्त एन्जॉय केलं बाईकवरती 2 दिवस. छान साथ दिली. चला हे बघा, इथून घुमो बाईकमधनं मी घेतली होती बाईक. हरिद्वारला पोचलेलो आहे मी. बाईक वगैरे मी दिली. आता बाईक म्हणजे आता हरिद्वारमध्ये फिरण्यासाठी काही बाईकची गरज नाही आहे, त्याच्यामुळे मी बाईक दिलेली आहे. आणि आता हरिद्वारच्या मार्केटमधून मी गंगा आरतीसाठी चाललो आहे. अजून वेळ आहे बराच, पण आता बसून काय करणार आहे, त्याच्यामुळे फिरतोय मी आता. आणि हे बघा माझ्या मागे इथेच गंगा आरती होणार आहे, तर त्याच्यामुळे इथे मी आलेलो आहे आता. चला बघूयात आपण हरिद्वार. आता गंगा आरतीच्या आधी काहीतरी खाऊन घेऊया, भूक लागलेली आहे म्हणून. तर हे बघा, एक खस्ता कचोडी म्हणून खातोय मी. ठीक आहे का, एवढं स्पेशल असं नाही आहे. आता मी आतमध्ये आलोय हरका पवडीमध्ये. हे बघा, नाही इथेच गंगाची आरती होणार आहे आणि हेच मुख्य आकर्षण आहे हरिद्वारचं, हरका पवडी. तर हे हरकी पौडी हरिद्वार मधलं, ह्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. कारण की इथे मानलं जातं की गंगा नदी इथेच पहाडी इलाका सोडून मैदानी एरियामध्ये प्रवेश करते, त्याच्यामुळे इथे ती गंगा नदी संत होते. त्याचनंतर समुद्रमंथनमधून जेव्हा अमृत निघालं होतं, तर ते आकाशातून जात असताना त्यातले काही थेंब इथे पडले, त्याच्यामुळे ह्या क्षेत्राला अजून महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे इथे येऊन बरेच जण गंगा नदीमध्ये आपली डुबकी घेतात. आणि गंगा नदीचं इथं मंदिर पण आहे, रोज रात्री इथे आरती होते. तर या नक्की हरका पौडीला. साडेचार वाजलेत, पण पाणी खूप थंड आहे. मी पाण्यामध्ये पाय घातला होता. आरती झालेली आहे. आता निघालोय मी. 6:30 वाजल्यात. आता जातो हॉटेलमध्ये आणि आजचा दिवस संपवतो. हे बघा हरिद्वारचं मार्केट. तर इथे बेड हाऊसमध्ये मी राहतोय हरिद्वारमध्ये. मी रूममध्ये ऑलरेडी चेक इन केलेलं आहे, म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला रूममध्ये घेऊन जातोय. रूममध्ये बेड्समध्ये. थँक्यू. बघा बेड्स आहेत इथे असे. ये वाला हे पूर्ण 20 बेडच्या रूम मध्ये मी सध्या एकटाच दिसतोय. मला विचारलं पण मगाशी की बुकिंग मध्ये की कोणाची अजून बुकिंग आहे का, तर ते म्हणाले नाहीये. 20 बेड आणि मी एकटा. ओ माय गॉड. आय एम थ्रिल्ड नाउ.
एकदम खरोखरच सोलो होतंय, खूपच सोलो होतंय हे. चला बघू रात्री काय होतंय. एक रात्र काढायची, उद्या सकाळी निघायचं. चला रात्रीची पेटपूजा. हे बेड हब्सच्या बाजूलाच एक छोटं रेस्टॉरंट आहे, तिथे आलोय आणि एक सरळ साधी थाळी मागवली आहे. 3 फेब्रुवारी सकाळ आहे. सकाळी 7:15 8:30 वाजलेत. परत आलोय हरकी पौडीला, कारण की 11 वाजता माझी 1 वाजता ट्रेन आहे. आता काय करायचं आहे म्हणून आलोय फिरायला, टाइमपास. गर्दी आहे बरीच सकाळी. गरमी थोडीशी आहे आज, म्हणजे कालपेक्षा कमी आहे थंडी. ऊन पण आहे चांगलं. करतो मी डेअर आता डुबकी मारायचं थंड्या पाण्यामध्ये. लेट्स सी. मारलेली आहे डुबकी, मस्त मजा आलेली आहे. फोर्स खूप आहे पाण्याचा, त्याच्यामुळे ते साखळी पकडूनच मारायची. जर का जास्त खोल गेलात तर तुम्ही, नाही तर तुम्ही वाहून जाऊ शकता त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे साखळी पकडून जावा. पण गरमी आहे त्याच्यामुळे, आता ऊन आहे त्याच्यामुळे थंडी वाजत नाहीये. मजा आली पण छान. तर आता तयार होऊन परत आता निघतोय मी, म्हणजे निघतोय आता. बघू थोडंसं टाइमपास करेल, पण मी माझे आपले सगळे पाप धुवून टाकलेले आहेत गंगा नदीमध्ये. आणि आता मी चाललोय. मस्त वाटतंय, फ्रेश वाटतंय. निवांत वेळ घालवल्यावरती आता हरिद्वारला रामराम करण्याची वेळ आलेली आहे. आता निघतो इथून. मस्त वेळ गेलेला आहे माझा इथे. आता मी हरिद्वार स्टेशनला आलोय परत. तर माझी संपलेली आहे ट्रिप. आता ट्रेन येईल, ट्रेनची वाट बघतोय. मला तरी वाटतं ट्रेन उशिरा आहे थोडीशी, कारण की अजून मुंबईवरूनच ट्रेन आलेली नाही आहे जी परत जाणार आहे. जी सकाळी 7 वाजता यायला पाहिजे ते आता 12:15 झाले तरी अजून आलेली नाही आहेत. आय वॉज लकी की परवा ती वेळेवर आली, नाहीतर मी ह्या वेळेला आलो असतो तर मी ऋषिकेशला कधी गेलो असतो इथून. पण आता ठीक आहे, आता ती येणार, त्यांची साफसफाई होणार आणि मग आम्हाला ऑनबोर्ड करणार आणि मग आम्ही पुढे मुंबईला निघणार. तर मजा आली, छान होती सोलो ट्रिप. फर्स्ट टाइम सोलो ट्रिप मुंबई इंडियामध्ये, ते पण स्वतःहून. पब्लिक ट्रान्सपोर्ट, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट, वॉट एव्हर इट इज. तर इट वॉज फन. आय होप यू लाईक इट. शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशनची घंटा वाजवा. थँक्यू. बाय बाय. टिल द नेक्स्ट ट्रिप.